आज आपण करूया मुगाच्या डाळीचं पौष्टिक वरण। एक पातेलं घेतले, त्याच्यात तेल तूप काहीही टाकू शकता। मी तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडून द्यायची। नंतर जिरे टाकायचं। जिरं मोहरी छान फुलून आले की त्याच्यात थोडीशी लसूण टाकायची ठेचून, कढीपत्ता आणि हिंग छान असं परतून घ्यायचं। ते फोडणी चांगली झालेली आहे। आता हळद टाकून घेऊया। हळद पण छान अशी तेलामध्ये परतून घेतली की त्याच्यानंतर 3 शिट्ट्या काढून घेतलेली मुगाची, फक्त मुगाची डाळ। लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे ही मुगाची डाळ। वरण भात म्हणून लहान मुलांना देण्यासाठी तर फक्त मुगाची डाळ 3 शिट्ट्या काढून कुकरमध्ये शिजवून घेतली। त्याच्यानंतर ती मुगाची डाळ छान अशी घोटून फोडणीमध्ये टाकून घ्यायची आणि पाणी जेवढं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी वाढवून घ्यायचं। त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं। वरून छान अशी कोथिंबीर टाकायची आणि मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि छान अशी उकळी येऊन द्यायची। बघू शकता किती छान वरण झालेलं आहे। असं लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे हे वरण भात आणि तूप। पातळ असं करून इंद्रायणी भाताबरोबर खूपच छान लागतं हे वरण। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा। तयार आहे आपलं छान असं मुगाच्या डाळीचं पौष्टिक वरण। तुरीच्या डाळीने ज्यांना त्रास होतो ॲसिडिटीचा वगैरे, त्यांनी नक्की करून बघा ही मुगाच्या डाळीचं वरण।